नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल स्वतः मी 11. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओज. होप तुम्हाला आवडले असतील आणि असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्लीज प्रोत्साहित करत राहा. तुमचे कमेंट्स, लाईक्स जेव्हा पडतील तेव्हा आम्हाला कळेल की की आम्ही काहीतरी चांगलं करतो. तर आज तसंच आम्ही परत भेटणार आहोत. तर बघूया, घाटी भेटी आमची होतच राहते आणि काय ना काहीतरी आम्ही कल्ला करतच राहतो. तर ते बघण्यासाठी प्लीज स्टे ट्यून. यहाँ पे तो कोई नहीं दिख रहा. चल अरे भाई आपको लगा नहीं, किसने लगा? हेलो, हम यहाँ है, यहाँ पे सन्नाटा है. भूत भूत सुना था हमने यहाँ पे. भाई की फटी है. अपड़ी तपड़ी अभी भूत से बाहर निकलेला मामा मत नहीं. इथे कालवाला विचारू. कालवाला प्रश्न आहे का? ठीक आहे. लेट्स से डॉली रनिंग करते, ठीक आहे, रेसिंगमध्ये रनिंग करते. तर तिने सेकंड नंबरला क्रॉस केला आहे, ठीक आहे. मग तिचा कुठला नंबर असणार? सेकंड. नहीं रुकना, नहीं मैं ये थोड़े बोला कि राइट है करके. हाँ, सब अपना अपना उत्तर होता. हाँ हाँ, क्योंकि मैं गलत हूँ. डॉली पळत सेकंड नंबरला क्रॉस केलं तर मग ती कुठल्या रँकला आली? ती म्हणजे डॉली. सेकंड बरोबर आहे त्याचं. क्या बात है, वी हैव अ ब्रिलियंट स्टूडेंट अमंग्स अस गाइस. और एक सवाल, दूसरा सवाल है, ठीक है. हाँ? सॉरी बीप 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 नहीं, इसमें डाल देंगे अपन. जर पहिला येतं ना. हा बरोबर, सेकंड. हे तर बच्चन टाकतोय तर काय त्याचं ऐकते ती पण बरोबर सेकंड आहे. बरोबर आहे तेच की. बरोबर है ना मग. हाँ, अभी दूसरा सवाल. दूसरा सवाल, ठीक है. वो अपना केवी वाला सवाल है क्या? तो केवी वाला अगर आंसर पता रहेगा तो तुम लोग इतने को आंसर पता रहेगा तो मुंह बंद रख. नहीं. इसका आर्मी करूँ क्या? इसने केवी किया ना, इसका आर्मी करूँ क्या? अच्छा, आर्मी वाले के? ये आर्मी. आर्मी वाले देखा फिर. घुटने में दिमाग. ॲग्रेशनचं काय? ॲग्रेशन आहे. स्कूलवर नका जाऊ. क्वेश्चन कॉन्सन्ट्रेट ऑन द क्वेश्चन. हाँ, क्वेश्चन सेकंड. बकरी ग्रास गवत असतं आणि हा असतो वाघ, ठीक आहे. आणि एक बोट असते आणि एक बोट असते, एक माणूस असतो, ठीक आहे. तर त्याला ती नदी क्रॉस करायची, ठीक आहे. तर नदी क्रॉस करायची त्याला आणि एक टायमाला तो एकच गोष्टीला घेऊन जाऊ शकता. तर तो तिघांना कसं पार करणार? बकरी, वाघ आणि गवत.
एक टायमाला एकालाच घेऊन जाणार तो. आम्हाला एकालाच घेऊन जाऊ एकाला जाणार घेऊन आणि परत दुसऱ्याला घेऊन जाणार. पण ते कसं करणार? गोटला आणि वाघाला घेऊन गेला तर वाघ गोटला खायचं असेल तिकडे. खाऊन टाकणार. हा? अरे यार थोडं लॉजिकली सांगा ना. परत रिपीट हा? क्वेश्चन रिपीट. हे बघ एक बोट आहे ठीक आहे आणि एक माणूस आहे. एक बोट आहे एक माणूस आहे. अरे पहिले हो गए ना 2 बार हो गए ठीक आहे. तर या किनाऱ्यातून त्या किनाऱ्याला त्याला घेऊन जायचं आहे आणि एका टायमाला तो एकच गोष्टीला घेऊन जाऊ शकतो. तर तो कसं घेऊन जाणार? हा सँडी कम ऑन सँडी द मास्टरमाइंड कमान किंजित. मी आज बोट चालवतो. तुम्ही सांगा. आय लॉस्ट. हा अरे थोडंसं लाव ना लॉजिक. हा यू नो ए तिला पण नाही कळत होतं मी तिला सांगितलं ठीक आहे. सो आय एम द ब्रिलियंट स्टूडेंट. ओ माय गॉड तू पण 4 वेळा बघितलंय आणि त्यानंतर ए भाई बचपन से ओके प्लीज टेल अस द आन्सर प्लीज टेल अस द आन्सर. नाही माहिती का नाही तुला माहिती आहे थोडा लॉजिकली सँडी. नॉट ईदर गुड्डूला तर जास्त डोकं आहे. आता मला नीट सांग क्वेश्चन मी आता डोकं लावून देवाला. हा ये ना बात ब्रदर्स ऑफ ठीक डिस्ट्रक्शन. आहे. एक बोट आहे भाई एक बोट एक माणूस आहे. बोटला चालणारा एक माणूस पाहिजे ठीक आहे. पण त्याच्याकडे 3 गोष्टी आहेत. वाघ बकरी आणि गवत ठीक आहे. त्याला ते एका टायमाला एक गोष्ट तर इथून तिकडे घेऊन जाऊ शकतो. तर तो कसं घेऊन जाणार? कुठून घेऊन जायची त्याला? ह्या किनाऱ्यातून दुसऱ्या किनाऱ्या फक्त त्याला नदी पार करायची. तर कसं करणार तो? तो बोट मध्ये जायचा का कंपल्सरी का? हा हा कंपल्सरी. नदी पार कसं करणार ना तू? तो आधी ग्रासला घेऊन जाईल. हा, मग बकरी वाघ आणि बकरीला बकरी खाऊन राहिली, मग टाकेल. वाघ खाऊन टाकेल ना म्हणजे बकरीला. एका टाइमला एकच घेऊ शकतो. हा आता बकरीला घेऊन गेला तो सगळ्यांना आधी बकरीला घेऊन जाऊ शकतो. हा ठीक आहे. कारण की वाघ तर गवत खाणार नाही. ठीक आहे हा, Right. ठीक आहे. हा, तो आधी मग बकरीला तो घेऊन एकटा जाईल. return येणार. बकरी ठेवल हा. तो येईल मग. एक रिटर्न आहे. हा. हा, मग रिटर्न येणार मग. हा. ते- मग घास घेऊन जाईल. घास घेऊन जाईल. मग घास घेऊन मग- गेले मग तिकडे. घास नाही घेऊन घास जातो. घेऊन जाईल. तो बकरीला परत घेऊन येईल. घास घेऊन जातो हा. घास तिकडे हा ठेवतो हा बकरीला परत घेऊन कळलं. तो बकरीला घेऊन येईल. आणतो, परत वाघाला घेऊन तो तिकडे घेऊन जाईल. हा, परत 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 तो आधी बकरीला घेऊन जाईल. हा बकरी तिकडे ठेवल. हा ठीक आहे तो येईल परत. हा. गॉट इट. तो बकरीला घेऊन जाईल. घास घेऊन जाईल तिकडं. घासावर परत बकरी घेऊन तिकडे येईल. असं बरोबर कसं घेणार तू? नाही नाही घास ठेवून बकरीला पट टाकून तिकडे घेऊन येईल. हा, आला आला. मग तो वाघाला घेऊन जाईल तिकडं. वाघ ठेवल. हा. परत येईल मग घास घेऊन तिकडे जाईल. अरे बरोबर? Boys. पण मला एक लॉजिक सांग. मला एक बघ, logic बघ, सांग. ओके एक लेट्स minute, क्लिअर एक अ minute. डाऊट. थांब एक मिनिट तू मास्टर काय आहे म्हणला? तिकडं. तू काय म्हणला की नदीच्या या किनाऱ्याला घास गोट आणि काय हा गोट बकरी एकच आहे दादा. घास बकरी आणि काय वाघ. तिघं साहिल एकच- 12 ते एक minute. तिन्ही एका साईडला ऑलरेडी आहेत. हा बरोबर आहे. हा. मग मला एक सांग जर त्यांनी आधी घास आणि त्यांनी आधी बकरी नेली असती आणि नंतर वाघ नेला असता. एक टायमाला एकच एक time मग एका टाइममध्येच बोलते ना पहिलं घास ठेवलं पण मग- मग बकरी ठेवलं. अरे मग बकरी आणि वाघ असतात तर वाघाला वाघ खाईल ना खाऊन बकरीला टाकेल तिथल्या ना तिथं. वाघ खाईल ना काय बोलती? साईडला. अरे वाघ ह्या साईडला आहे ऑलरेडी. कसं काय तिकडं? वाघाला सगळ्यात शेवटला नेतीये. अरे मग बकरी तिकडे असेल तर बकरी खाणार नाही का गवत? गाडी पे समजत डोंट जाऊ दे नको नको डोकं चालू तू टेन्शन नको नको डोकं चालू. ए, थांब एक मिनिट नवीन क्वेश्चन आता मिनिट चिवडे. सोप्या विचारते. सेंटेन्स बनवायचे. सुई धागा कपडा आणि केळ्याला घेऊन. काय ते मला माहिती मी नाही बोलणार. हा चालेल. केळी धागा कपडा केळा. डोऱ्याला माहिती आहे डोऱ्या अरे मला ह्याला घ्यायचं एक ना ओपिनियन काय आन्सर देणं हे चुकीचं आहे. केला. इसको सुई ऐक आता महेश भाऊ सेंटर बनवणार आहे. सुई धागा कपडे आणि केळ. सँडीला पण घे इकडं. हा, तेच बोलतोय इकडे. ओरडू नको गुड्डू. तू पण सेंटेन्स बनव. तुम्ही दोघं इन चारों चीजों को बना के मतलब नहीं क्या एक सेंटेन्स बनव. घातलाय बोलो बोलो. थांब आधी महेश भाऊ. सेंटेन्स केळ्याला सुईमध्ये घालून ओके ओके समज गया. वर आहे. टिक टिक 1. कपडा. ए गप. तू सोच.
सँड आहे यार, कमन डोकं लाव तुझं. सुई और धागा. उसमें एडजेक्टिव डाल सकते इधर उधर और सेंटेंस बनाने का. सुई पर धागा. कपड़ा और केला. दुरे सांग ना मला कानात. कुछ नहीं. नंतर सांगेल. हाँ, राम. केला, कपडा, सुई, धागा. टाक नाही. आणि कपडा शिवला बरोबर. सुईमध्ये कपडा, सुईमध्ये धागा टाकून कपडा शिवला केळ्या. फायनली आता आम्ही चाललोय सगळे घरी. फिरून झालं सगळं आमचं. दमलो होतं सगळ्यांना, उद्या ऑफिसच आहे. तो अरे झालं का व्यवस्थित. झालं व्यवस्थित सगळं एकदम ओके मध्ये. ते मागे काय भूत आहे का काय, कोण आहे पांढरं भूत आहे. डॉली भेटूया नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये. स्वतः आम्ही. कळलं का. स्वतः आम्ही डॉन म्हणतात. डॉन सांभाळा. सिद्धी झालाय. स्वतः झालाय. मस्त ऍक्टिंग. पण छान बोलतो मी तर एवढं सांगतो आता ऍक्टिंग